वळूयात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ अर्थात गोकुळवर आता प्रशासक येणार आहे। मुंबईत महायुतीच्या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हे स्पष्ट केलंय आणि यामुळे प्रशासक येऊ नये म्हणून धावाधाव करणाऱ्या महायुतीच्या नेत्यांचे प्रयत्न निष्फळ ठरलेत। 4 मे रोजी गोकुळ संचालक मंडळाची मुदत संपते। या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी। कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ अर्थात गोकुळवरती प्रशासक येणार हे आता जवळपास निश्चित झालेलं आहे। कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत महायुतीच्या नेत्यांची मुंबईत बैठक झाल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी सूचना दिलेल्या आहेत की प्रशासक गोकुळवरती नेमला जाणार आहे। कारण आपल्याला माहित आहे की 4 मे रोजी विद्यमान संचालकांची मुदत आहे ती संपणार आहे आणि अशा वेळी सहकार कायद्यानुसार या ठिकाणी प्रशासक आहे तो नेमावा लागणार आहे। खरं तर गोकुळच्या जवळपास 1200 ज्या संस्था आहेत त्या संस्थांची चौकशी आहे ती या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये सुरू आहे आणि त्यामुळे याचा निकाल जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत गोकुळची निवडणूक आहे ती घेता येणार नाही। खरं तर महायुतीच्या नेत्यांनी या ठिकाणी प्रशासक येऊ नये याच्यासाठीचा प्रयत्न आहे तो खूप मोठ्या प्रमाणात केला होता। तशा पद्धतीची विनंती आहे ती मुख्यमंत्र्यांच्याकडे केली होती, मात्र मुख्यमंत्र्यांनी सहकार कायद्यानुसार आपल्याला या ठिकाणी प्रशासक आणावा लागणार हे स्पष्ट केलेलं आहे। गोकुळवरती प्रशासक नेमका कोण येणार आहे याकडे लक्ष लागून राहिलेलं आहे, कारण अनेक नेत्यांची नावं या ठिकाणी समोर आलेली आहेत। कारण जी काल बैठक झाली या बैठकी दरम्यान चंद्रकांत दादा पाटील उपस्थित होते, हसन मुश्रीफ उपस्थित होते, प्रकाश आबिटकर उपस्थित होते, धनंजय महाडिक उपस्थित होते। सगळे कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळचे जे संचालक आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित होते। त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या बरोबर उपमुख्यमंत्र्यांची देखील बैठक घेतलेली आहे। मात्र आता गोकुळवरती प्रशासक येणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे। विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।